नमस्कार मंडळी. बऱ्याच वेळी आपण आया तक्रार करत असतो की मुलं भाज्या खात नाहीत किंवा डब्बाच वेळेवर संपवून आणत नाहीत. तर आज आपण भरपूर भाज्या वापरून असं थालीपीठ बनवणार आहोत की डब्बा तर नक्कीच संपेल, पण मुलं आठवड्यातून कमीत कमी 2दा तरी कर म्हणतील. हे थालीपीठ नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं बनवलेलं आहे. भरपूर अशा भाज्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे मुलांना ज्या भाज्या आवडत नसतील त्या भाज्या तुम्ही या थालीपीठामध्ये घालू शकता आणि त्या भाज्यांची वेगळी अशी चवसुद्धा लागत नाही. मुलं अगदी आवडीने खातील. अहो, मुलंच काय, मोठी माणसं सुद्धा आवडीने मागून मागून खातील. त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवड्यातून 1दा ते 2दा या प्रकारचा पौष्टिक नाश्ता नक्की बनवाल, मुलांच्या डब्याला सुद्धा द्याल. व्हिडिओ असाच शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा. भोपळा इथे मी घेतलेला आहे. भोपळा सहसा कोणाला आवडत नाही, त्यामुळे दर आठवड्याला तर मी भोपळा घेऊन येते, पण त्याची भाजी न करता असंच काहीतरी वेगळं करते. पाव किलो म्हणजेच 250 ग्राम इथं भोपळा होता. भोपळ्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतला आणि किसणीने भोपळा किसून घ्यायचा आहे. याच किसणीने मी अगोदर गाजर सुद्धा साल काढून किसलेलं होतं. शेवटचा जो देठ राहतो तो देठ काढून टाकून दिला. त्यानंतर भोपळा सगळा व्यवस्थित असा हा किसून घेतलेला आहे. बघू शकता चांगला असा किस पडलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भोपळा थोडासा काळा पडतो, त्यामुळे किसून झाला की लगेचच त्याचा वापर करायचा. किसून तसाच बराच वेळ ठेवायचा नाही. त्यानंतर इथे मी किसलेला भोपळा, 2 साल काढून किसून घेतलेले गाजर घेतलेले आहेत आणि 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर एका कोथिंबीरीची जुडी होती, ती कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ केली आणि स्वच्छ धुवून संपूर्ण पाणी निथळून बारीक चिरून घेतलेलं आहे. आता थालीपीठासाठी एक वाटण बनवूयात. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चमचाभर जिरे आणि अगदी अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. पाणी न घालता याचं बारीक वाटण बनवून घ्यायचं. त्यानंतर इथे मी 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. थालीपीठाला चांगलं बाइंडिंग यावं यासाठी अगदी पाव कप गव्हाचं पीठ घातलं. त्यानंतर थालीपीठ चांगलं खुसखुशीत होण्यासाठी इथे मी अर्धा कप बेसन घातलेलं आहे. 2 चमचे पांढरे गावरान तीळ घातले. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जे ताजं वाटण आपण बनवून घेतलेलं होतं, लसूण, मिरची, जिरे आणि ओव्याचं, ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं. या वाटणाचा वास काय मस्त सुटलेला आहे. सगळी जी थालीपीठाला चव येते ती या वाटणाचीच येते, त्यामुळे लसूण आणि मिरची घालताना कंजूसी करायची नाही. त्यानंतर ज्या भाज्या आपण घेतलेल्या होत्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या. किसून घेतलेला भोपळा, गाजर आणि कांदा घातला. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा सगळी घालून घ्यायची. इथे मी थालीपीठ थोडंसं जास्त प्रमाणात बनवलेलं आहे, कारण शेजार पाजाऱ्यांची भांडी असतात, त्यात काय द्यायचं हा पण प्रश्न असतो. अर्धा चमचा हळद आणि अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे. यामध्ये ज्या भाज्या आपण घातलेल्या आहेत त्यामध्ये अंगचंच पाणी भरपूर असतं, त्यामुळे वरून पाणी लगेचच घालायचं नाही. जे पिठं घातलेली आहेत ती सगळी भाज्यांमध्ये व्यवस्थित अशी अगोदरच मिक्स करून घ्यायची. भोपळ्याच्या ऐवजी तुम्ही काकडी सुद्धा घालू शकता किंवा किसून घेतलेला खोबी सुद्धा घालू शकता. हे पीठ भाज्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. व्हिडिओमध्ये बघू शकता भाज्यांचा जो ओलावा आहे त्यामध्येच हे पीठ बऱ्यापैकी ओलं झालेलं आहे. आता अगदी वरनं थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि हे पीठ एकदम सैलसर असं मळून घ्यायचं. आपली ज्वारीची भाकरी कशी असते त्या कन्सिस्टन्सीचं मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ मळून झाल्यानंतर जास्त वेळ अजिबात थांबायचं नाही, कारण जास्त वेळ तुम्ही लावाल तर पीठ आणखी पातळ होत जातं, त्यामुळे लगेचच थालीपीठ बनवायला घ्यायचं. इथे मी एक कॉटनचा रुमाल ओलवून घेतलेला आहे. हा रुमाल मी नेहमीच थालीपीठ बनवण्यासाठी वापरते. तयार पिठातून एक गोळा घ्यायचा, हात थोडासा पाण्याने ओलवून घ्यायचा आणि त्यानंतर बोटांनी हे थालीपीठ व्यवस्थित असं सगळीकडून थापून घ्यायचं. थालीपीठ पुढे सरकेना झालं की पुन्हा हात ओलवून घ्यायचा आणि पुन्हा हे थालीपीठ थापून घ्यायचं. अगदी व्यवस्थित पुढे थालीपीठ सरकलं जातं आणि एकदम पातळ असं हे थालीपीठ मी बनवलेलं आहे. सगळीकडून एकसारखं हे थापून घ्यायचं. सगळीकडून एकसारखं असं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. कुठे जाड किंवा कुठे पातळ असं ठेवू नका, कारण मग तसं जर केलं तर थालीपीठ व्यवस्थित भाजले जाणार नाही. मध्ये याला होल करून घ्यायचे. बाजूलाच गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता, त्यावरती तेल सोडून घ्यायचं. तव्यावरती थालीपीठ घालून घ्यायचं आणि वरच्यावर हा रुमाल अगदी अलगद उचलून घ्यायचा. बघू शकता छान असं थालीपीठ रुमालापासून वेगळं झालेलं आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची. त्यानंतर यावरती तेल किंवा तूप सोडून छान असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं. मध्ये जे होल केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा तेल घालायचं, त्यामुळे थालीपीठ व्यवस्थित एकसारखे भाजले जातात. थालीपीठ उलटून दुसऱ्या साईडने सुद्धा एक 20 ते 25 सेकंद भाजून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची
आणि उरलेले थालीपीठ आलटून पलटून छान असे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। थालीपीठ भाजून होईपर्यंत खाली पोळपाटावर दुसरं थापून होतं, त्यामुळे जास्त वेळ वाट बघायला लागत नाही। उलट मला तर थालीपीठ भाजायला वेळ जास्त लागतो, पण थापून अगदी पटकन होतं। प्रत्येक वेळी थालीपीठ थापताना रुमाल पाण्याने चांगला ओलवून घ्यायचा, त्यामुळे तव्यावरती थालीपीठ सोडले की ते अगदी अलगद बाजूला होते। न आवडणाऱ्या भाज्या थालीपीठामध्ये घालून हे थालीपीठ मी बनवलं। नाश्त्यासाठी आणि नवरोबाला आणि मुलाला डब्याला सुद्धा दिलं। त्यासोबतच काही प्लेट्स होत्या शेजार पाजारांच्या, त्यामध्ये सुद्धा घालून हे दिलं। या प्रमाणात माझ्याबरोबर 10 ते 11 थालीपीठ भाजून तयार झाले। आपल्याला नेहमी काहीतरी चमचमीत असं खाऊ वाटतं, त्यावेळी हे चमचमीत पण तेवढंच पौष्टिक असं थालीपीठ तुम्ही सुद्धा बनवू शकता। हे थालीपीठ एखाद्या उसळीसोबत, दह्यासोबत, मिरचीच्या ठेच्यासोबत किंवा अगदी लोणच्यासोबत सुद्धा चवीला खूप छान लागते। नक्की बनवा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक तेवढं नक्की करा। प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।